काय म्हणले? शेतकऱ्याने असं दावणीचं आणि असं नियोजन लावायला पाहिजे, दावणीचं सगळं टोटल. दावणीचं म्हणजे काय विशेष काय आहे ह्याच्यामध्ये? दावणीमध्ये एकतर खुरापासून 6 इंच वर आहे दावण फक्त. हां, त्याच्यामुळे दावणीमध्ये व्यवस्थित खाता येतंय. दावणीमध्ये चारा मध्ये आतमध्ये जाऊन टाकता येते शेतकऱ्याला. एवढं 3च गाईत का यांच्याकडे? 3च गाईत आणि ही विहीर त्यांचीच आहे त्यांचीच आहे. म्हणजे काय म्हणते ते आपलं गोठ्यामध्येच विहीर पण खाणली त्याने? वाजेत मुंशी शेखची हे गाईचं आणि विहीर पण त्यांचीच आहे. अच्छा, कधीपासून आहेत गाय तुमच्याकडे? 2 वर्ष झाली. अच्छा, आता चालू केलंय. एवढं भारी गोठ्याचं नियोजन कोणाचं म्हणजे मार्गदर्शन घेतलं का तुम्ही आपलं आपणे आपच बनवलंय? नाही, मी हे पंजाबमध्ये बघितलं मला. अच्छा, नियोजन पंजाबमध्ये बघितलं होतं. किती म्हणजे गायी ज्या घेतल्यात इथं घेतल्यात का लोकलला का पंजाबवरून? 2 पंजाबचे आहेत. क्या बात आणि आहे. आपली इथली लोकलचीच आहे. काय फरक राहते बरं आपल्या लोकलच्या गायीमध्ये आणि पंजाबच्या ब्रीडमध्ये? आपली लोकलची गाय घेतली तर असा विषय आहे की दूध एक तर कमी देते थोडंफार, आणि गाभा गेल्यापासून लवकर आटायचं प्रमाण त्यांचं जास्त आहे. पंजाबमध्ये ब्रीडिंगवर काम करतात त्याच्यामुळं ब्रीडिंगवर आहे ती. आता गाय माझी 25-27 लिटर दूध देते, पांढऱ्या कलरची गाय. सांभाळायला सेट होतात का इकडे? काय प्रॉब्लेम येत आहे? झाले का तुमच्या समोरच आहेत की 2 वर्ष झालं. हा, म्हणजे तुम्हाला काय प्रॉब्लेम थलेरेसिस बेबिसिस असं काय? काही सुद्धा नाही झालं. अच्छा, हे डॉक्टरच विजिट करतात आपल्या इकडे? आमच्याकडे हेच डॉक्टर आहेत 3 वर्ष झाले. ओके, चालतं. थँक्यू सो मच. आता 2 वर्षामध्ये इन्फर्टिलिटी म्हणजे गाभण न राहणं किंवा भांडं बाहेर पडणं असा काही प्रॉब्लेम आला काही का? सुद्धा नाही. आणि एकदा लावलं की आता ती एकदा लावली की एकदाच राहते. मिनरल मिक्सचर किंवा मग जेल वगैरे काही पाचतात, मल्टीव्हिटॅमिन देतात काही? चालू म्हणजे गाभा जाऊच तर चालतो आम्ही. अच्छा, एकदा गाभा गेला की परत बंद समजा. आणि जनावरांच्या कासवाडीसाठी वगैरे असं काही वापरतात लिक्विड वगैरे? तसं काय नाही, आपलं नॉर्मलच जेवढं आहे ते. फक्त प्रेग्नंट राहण्यासाठी मिनरल मिक्सचर वापरतात. चांगलं आहे. फक्त आम्ही आता हे फीड एक म्हणजे सुग्रास, बरडा, आणि दुसरी गोष्ट मी पंजाब मध्ये बघितलं तसा ते आपलं राशनचे जे गहू भेटतात किंवा आपले शेतकऱ्यांचे गहू, ती गहू असे भरडायचे. एका गव्हाचे 4 ते 5 तुकडे व्हावेत असे मोठाड भरडायचे, आणि एका गाईला 1 किलोच्या हिशोबाने संध्याकाळी फक्त. आणि पेंड किती ठेवतात? पेंड रेग्युलर तरी किती किलो असेल? 4 किलो. भरपूर ठेवतात. म्हणजे सुग्रास आणि पेंड 2 मिसळून? टायमाला सुग्रास आणि पेंड मिसळून सुग्रास आणि भरडा मिळून 4 किलो. प्लस 1 किलो त्याच्यात ते गव्हाचा दलिया बनवून, म्हणजे असं गहू 5 शिजवून. किलो. गहू शिजवून चारते ते. एक टायमाला म्हणजे ज्याची जनावरांची रिक्वायरमेंट आहे तेवढं त्यांना फूड भेटायला लागलं, त्याच्यामुळं ते न्यूट्रिशन भेटल्यामुळं असं काही प्रॉब्लेम आला नाही आणखी गोठ्यावर. अजून तर आलं. तरी पण शक्यतो मिनरल मिक्सचर वापरा, जनावरांना मस्टायटिस वगैरे होऊ नये म्हणून. मॅट टाकलं तर अजून आमच्या गाईली हा, झालाच नाही. मॅट टाकलं तर इम्युनिटी चांगली, पण इन ॲट फ्युचर कासेची जास्त झीज होऊन जनावरची कास खराब होऊ शकते. त्याच्यासाठी तुम्हाला 3 वर्ष तर मास्टरटेसचा कधी आपल्याला म्हणजे हे कसं असतंय तेच माहित नाही. मास्टरटेस काय आहे ते. खूप चांगलं आहे तुमच्यासाठी, म्हणजे एकदम अभिनंदनाची गोष्ट आहे. जागा स्वच्छ आहे आहे. नियोजन व्यवस्थित आहे. धन्यवाद सर.